भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट वनडे सामना नागपुरात रंगणार आहे आणि त्यासाठी असणारे जे जवळपास 44,000च्या वर तिकीट जे आहे ती विक्री झालेली आहे। त्यामुळे वाहतुकीची व्यवस्था त्या ठिकाणी मोठं चॅलेंज आहे आणि त्यासाठी पोलिसांनी कंबर कसलेली आहे। त्यांनी मोठी तयारी सुद्धा केलेली आहे। आपल्या सोबत ट्रॅफिक डीसीपी अर्चित चांडक सर आहेत। सर, कशा प्रकारे सगळ्या प्रकारचं नियोजन केलं आहे, कारण ट्रॅफिकची व्यवस्था मोठी त्या ठिकाणी करण्याची गरज आहे, ट्रॅफिक जाम होण्याची शक्यता आहे। बरोबर आहे। ट्रॅफिकचा इश्यूज नेहमी येतात हे स्टेडियममध्ये, कारण की एकच हायवे जे आहे ते आपण वापरू शकतात आणि जास्त ॲक्सेस रोड तिथे नाही आहे। तर ट्रॅफिकसाठी आम्ही यावेळीच मॅक्झिमम डिप्लॉयमेंट केलेलं आहे। 555 आमचे कर्मचारी अधिकारी राहणार आहोत। सेकंडली यावेळीच मॅक्झिमम पार्किंग स्पेसेस ऑलमोस्ट डबल दॅन बिफोर हे आम्ही घेतलेली आहे। A, B, C, D1, D2, E, F, G, H असा पार्किंग स्पेसचा आम्ही मॅपमध्ये मार्किंग पण केलेली आहे आणि हे मॅप्स आम्ही पब्लिकसाठी रिलीज पण करणार आहोत। सेकंडली काही गाईडलाईन्स आम्ही लोकांना दिलेली आहे की कसं पार्किंगचं मॅनेजमेंट होणार, ते लोकांकडून अपेक्षित आहे की ते गाईडलाईन्स एकदा वाचून मॅचला जातील। मेट्रोचा वापर जास्तीत जास्त लोकांनी करावे हे आम्ही विनंती केलेली आहे, कारण की खापरीपर्यंत मेट्रो येतात, तिथे बसेस राहणार आहेत, लोकांसाठी बसेस ड्रॉप करणार आहेत जामठा टी पॉईंटवर। तिथे वॉच टावरचं आम्ही व्यवस्था केलेली आहे जामठा टी पॉईंट आणि ते रूटवर। सेकंडली 2 क्रेन्स आमची असणार आहे, जर काही नो पार्किंगमध्ये पार्किंग झाली किंवा काही वाहन बंद पडली त्यासाठी आमची 5 टोईंग व्हेकल्सचा आम्ही ते यावेळीच वापर करणार आहोत। आणि पार्किंगचे एंट्रीज आणि पार्किंगचे एक्झिट हे यावेळीस खूप लक्ष आमच्या पार्किंगचे एंट्री एक्झिटवर राहणार आहेत। आणि याच्यामध्ये जड वाहतूक पण आम्ही यावेळीस बंद केलेलं आहे, ज्यामुळे जे लोक मॅचसाठी येईल त्यांना जास्तीत जास्त रूट भेटतील फॉर व्हेकल मुवमेंट। आणि सर्व ट्रॅफिक कॉप्सचा ब्रीफिंग रिहर्सल आम्ही उद्या घेणार आहोत आणि रात्रीचा वेळ असणार आहे, कारण की डे नाईट मॅच आहे, तर सर्वांकडे बेटन्स, रिफ्लेक्टर जॅकेट्स हे आपण पाहणार आहोत। जे काही प्लॅनिंग आवश्यक आहे CP सरांच्या मार्गदर्शनामध्ये सर्व प्लॅनिंग झालेली आहे आणि यावेळीस लोकांना एक चांगला एक्सपिरियन्स भेटतील असं आमची आशा आहे। सर, जड वाहतूक जी आहे ती डायव्हर्ट करण्याचा एक मोठा चॅलेंज पोलिसांसमोर आहे, तर त्या दृष्टिकोनातून काही करण्यात आलेलं आहे? जड वाहतूकचे जे काही कंपनीज आहेत त्यांना आम्ही लेटर्स दिलेले आहोत। प्रेस नोट पण आम्ही आता रिलीज करणार आहोत। जिथे ते डायव्हर्शन द्यायचं आहे तिथे बॅरिकेड्स ठेवून आमचे कर्मचारी उभे राहणार आहोत, जेणेकरून जे नागपूर-वर्धा हायवे आहे तिथे फक्त हे 4 व्हीलर्स आणि 2 व्हीलर आणि इतर जे लोक आहे ते वापर करू शकतात। सर, क्राऊड मोठा राहणार आहे, लोक स्वतःचे वाहनं सुद्धा त्या ठिकाणी घेऊन येणार, त्यासाठी तुम्ही आव्हान सुद्धा केलं की मेट्रोचा वापर करा। मात्र अशामध्ये यांच्यावर लक्ष ठेवण्याच्या दृष्टिकोनातून कुठे ट्रॅफिक जाम झालं का त्यासाठी ड्रोन किंवा असा काही वापर? 2 ड्रोन्सचा आम्ही यावेळीच वापर करणार आहोत। पूर्ण वर्धा हायवेमध्ये आमचे 2 ड्रोन्स फिरणार आहेत, ज्याच्यामध्ये आम्हाला ट्रॅफिक मॅनेजमेंटबद्दल जर काही इश्यू दिसला ड्रोनमध्ये तर ते लगेच इन्फॉर्मेशन ते तिथे माणूस आहे WTला ते रिले होईल आणि सिनियर अधिकारी पण दखल घेऊ शकतात किंवा तिथे इतर कर्मचारी पाठवायचा आहे ते पण आम्ही डिसिजन घेऊ शकतात। नक्कीच पोलिसांनी या मॅचच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर मोठी तयारी केलेली आहे। त्या ठिकाणी ड्रोनची नजरसुद्धा राहणार आहे आणि सोबतच पोलिसांकडून आव्हान आहे नागरिकांना की सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मेट्रो असो किंवा महानगरपालिकेच्या बसेस याचा वापर करण्याचं आव्हान सुद्धा करण्यात येत आहे। कॅमेरामन साईस, सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।